ठिकाण कोपरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय टेंबलरावजी सरदेसाई, कार्याध्यक्ष माननीय मच्छिंद्रभाऊ लोणारी, जिल्हा परिषद सदस्य केशवरावजी भवर, त्याचप्रमाणे आमचे गोटेगाव येथील माननीय सोनेने साहेब जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सदस्य विठ्ठलराव चरमळ, कोपरा नगरपालिकेचे सदस्य माननीय संजू भाऊ जगदाळे, त्याचप्रमाणे आमचे रामदोने साहेब, शरद नाना थोरात, आमचे मनोहरजी शिंदे, आपल्या गावचे माजी सरपंच यादवरावजी, त्याचप्रमाणे प्रदीपांना, आपले सरपंच कैलासराव, त्याचप्रमाणे उपसरपंच, ग्रामपंचायत सगळे सदस्य तुळसकर, त्याचप्रमाणे आमचे रुपनर आणि सगळीच आमचे आडव पटेल, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थित पडेगावचे आमचे मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित असलेली सगळी पडेगावची सगळी ज्येष्ठ मंडळी आमची, त्याचप्रमाणे सूत्रसंचालन करत असलेले भाऊसाहेब वाघ, उपस्थित बंधूंनो, खरं रस्त्याचं उद्घाटन झालं आहे तर मी आता या ठिकाणी जाहीर करतो की हा रस्त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. पण रस्त्याच्या पेक्षा माझ्या समोरची चिंता आहे की कोपरा तालुक्यातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न फार महत्वाचा आहे. गेले 3 आठवडे झाले सातत्याने मी विचार करतो की या परिस्थितीला आपल्याला काय कशा पद्धतीने सामोरं जावं लागेल. कारण की इथं बसलेल्या बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये हा पहिला असा दुष्काळ असेल की त्यांनी आयुष्यामध्ये दुष्काळ कसा असतो हे पाहण्याची त्यांना आज सगळ्या झळ त्यांना त्या ठिकाणी बसणार आहे. आजच आपण पाहतो की भडेगाव असेल, येसगाव असेल, टाकळी असेल, ब्राह्मणगाव असेल, सगळ्या भागातली ऊस जर कधी चुकून एखादी देणगी पडली तर संपूर्ण या पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा संपूर्ण ऊस जळून खाक होईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. प्यायला पाणी नाही. शिंगणापूर मध्ये आपण म्हणतोय की सरपंचांनी सांगितलं की 4 दिवसांनी पाणी येतंय. कोपरा शहरामध्ये 6 दिवसांनी पाणी त्या ठिकाणी येतंय. उत्तम्यासारख्या ठिकाणी जवळजवळ 8 दिवसानंतर पाणी येतंय आणि बऱ्याच ठिकाणी गावांना पाणी येत सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे. लोक कुठून तरी टँकर आणतात, टँकरद्वारे पाणी त्या ठिकाणी येतं आणि त्याचं वितरण त्या ठिकाणी होतं. कारखान्यामार्फत सुद्धा आपण पूर्व भागामध्ये, पोयगावच्या वरच्या भागामध्ये टँकर दिलेत. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी ज्या सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे ती भूमिका त्या ठिकाणी त्यांनी बजावली नाही. आंदोलन केलं तर त्यांनी आंदोलन मोडून काढण्यासाठी सांगितलं की 1 महिन्यामध्ये आम्ही धारणगाव प्रादेशिक पाणी पुरवठ्याला पाणी येऊ देऊ म्हणून सांगितलं. अधिकाऱ्यांना विचारलं मी, शक्य आहे की त्यामुळे आम्हाला 3 महिने जरी दिले तरी शक्य नाही, फक्त तळ्यामध्ये आम्ही पाणी आणायचा प्रयत्न करू. म्हणतात ठीक आहे 1 महिन्यात तेवढं तरी आपण करूया, ते पण तुमचं सहकार्य असलं तर म्हणलं आम्हाला ते शक्य होईल. अशा पद्धतीने रांजणगाव प्रादेशिक पाणी पुरवठा घेऊन तीच परिस्थिती हे सगळं चाललंय. मला वाटतं की एक भयानक, जसं आपण ऐकतो की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच देशांचे राजे त्यावेळेस ते एका राजाने सांगितलं, लोकांनी सांगितलं की आम्हाला ब्रेड खायला नाही, तो केक खा, ब्रेड नाही. तर त्याला समजलं नाही की राज्याची आर्थिक परिस्थिती अशी की त्यांना ब्रेड खाण्यासाठी पैसे त्यांचे फिरत नाही. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही केक खा. दुसऱ्या एका राजाने ज्या वेळेस संपूर्ण देश त्याचं प्रमुख शहर जळत असताना त्या ठिकाणी तो त्याचं एक वाद्य वाजवत बसलेला होता. मला वाटतं की त्याच्यानंतर आपलाच राजा असला पाहिजे आपल्या भागाचा की इकडं पाणी लोकांना ताव ताव होत असताना
मिठाई वाटणारा हा आपलाच भागाचा, आपल्या या ठिकाणचा भागातला असं राजेशाही सारखं झालं. लोकांच्या समस्या काय, लोकांचे प्रश्न काय, आणि आपल्याला त्या समस्येवरती आपण काय करतो, आपल्याला या ठिकाणी काय, आपल्याला काय केलं पाहिजे, उपाययोजना केल्या पाहिजे, हे जर कधी समजत नसेल तर, लोकांची भावना समजत नसेल, लोकांची व्यथा समजत नसेल, दाही दिशा लोक पाण्याच्या साठी फिरकत असताना, भटकत असताना, जसे राजस्थानवरून गाईवाले, गुजरात मधून कच्छ भागातून गाईवाली इकडे पाण्याच्या साठी, चाऱ्यासाठी आले, तशी परिस्थिती तालुक्यातल्या लोकांची त्या ठिकाणी झालेली आहे. दुर्दैवाने आमच्या पोहेगावच्या वरच्या भागातील एक छोटासा युवक त्या ठिकाणी बहादराबादचा, त्या ठिकाणी मामाच्या गावाला पाण्याच्या निमित्ताने गेलेला असताना, पाण्याच्या साठी पाणी आणायला गेलेला असताना अपघात होऊन त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे. तालुक्यामध्ये अशी परिस्थिती असताना एका बाजूला आपण जर कधी अशा पद्धतीने वागत असत तर मला वाटते की माणुसकी संपली की काय, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आपण काय करतो, कशासाठी आपण नेते झालो, आपण कशासाठी पुढारी झालो, याची जाणीव जर कधी माणसाला राहिली नाही, नेते मंडळीला राहिली नाही, तो नेत्याचा दोष नसून त्याला निवडून देणाऱ्या कार्यकर्त्याचा दोष, असं मला या ठिकाणी सांगायचं वाटतं. कारण की एखादा नेता अशा पद्धतीने वागायला लागतो, त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की मी कसं वागलं तर कार्यकर्ते मला त्या ठिकाणी निवडून देणारच आहेत. 500ची काय 1000ची नोट दाखवली का उड्या मारत मारत त्या ठिकाणी येणारच आहेत, असं त्याला त्या ठिकाणी वाटायला लागतं. म्हणजे लोकशाही जर कधी आपल्याला बुलंद करायची असेल, आपले प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवायचे असतील तर बारकाईने विचार करणे गरजेचं आहे. मी कैलासाठी त्यांच्या सर्व सहकार्याला सांगेल की आपल्याला प्रत्येक भागामध्ये त्या ठिकाणी पाणी गेलं पाहिजे. मग तिकडे आमच्या कारखान्याच्या गेटच्या समोरचे लोक सातत्याने त्या ठिकाणी येत असतात, तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की ती टाकी आहे, त्या टाकीमध्ये पाणी गेलं पाहिजे आणि त्याच्यातून त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे की का बरं जात नाही, लक्ष घातलं पाहिजे की प्रत्येक भागामध्ये समान पद्धतीने आपल्याला न्याय देऊन त्या ठिकाणी पाणी जातं की नाही. कारण की ज्या वेळेस आपण पाहतो गोपाळवाड्या असो, बाकीच्या रेल्वे स्टेशनचं दत्त मंदिर असो किंवा घरकुल योजनेच्या तिकडचा असो, या सगळ्या भागामध्ये आपल्याला पाणी देताना लोकांना सुद्धा सांगितलं पाहिजे की पाण्याचा आपल्याला शॉर्टेज आहे, त्याचं नियोजन केलं पाहिजे. आणि आपल्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी जर किती नियोजन करणार नसेल पण तरी आपल्या पातळीवर तरी आपण त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे. काय झाली परिस्थिती, तहसीलदारने सांगितलं आमच्याकडे पाणी शिल्लक नाही, पाऊस पडल्यानंतर म्हणजे देवाला विनंती करा म्हणून सांगितलं, तरच पाणी आम्ही प्यायला सुद्धा सोडू शकतो असं सांगितलं. मागचा अनुभव आपल्या गाठीशी होता. एकदा आपल्याला ऑगस्ट मध्ये पाऊस पडलेला होता, मग त्याचं जर कधी नियोजन केलं असतं की ऑगस्ट ते सप्टेंबर एंड पर्यंत आपल्याला पाणी पुरवठा करता आला पाहिजे, अशा पद्धतीने नियोजन करण्याचं काम लोकप्रतिनिधीचं काम असतं, पण ते झालं नाही. म्हणून आज आपल्यावरती ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोपराव तालुक्यामध्ये मागच्या वेळेस टँकर भरायला पंचायत समितीचे सदस्य उत्तमराव आमच्या कर्मचारी त्यांनी त्यांची विहीर दिली. पाणी कुठून भरायचं हा सुद्धा प्रश्न आहे टँकरला, की कोणत्या विहिरीवरती भरायचं. ही जर कधी अशी परिस्थिती असेल, आज आपण म्हणतो गोपाळवाडा दिसतो इथं, माणसांना प्यायला पाणी देता येईल, हीच परिस्थिती राहिली तर जनावरांना पाणी आणणार कुठून.
हे सगळे प्रश्न गंभीर होत चाललेले आहे आणि त्याला त्या दृष्टीने राजकीय परिपक्व नेता त्या ठिकाणी असावा लागतो की दूरदृष्टी ठेवून तालुक्यामध्ये आलेल्या संकटाला सामोरं जाण्यासाठी म्हणून मन पडलेली आहे. ताण लागल्यानंतर जर कधी वीर खंदायला लागला तर त्याचा अंत निश्चित आहे. म्हणजे एखाद्याला वाटलं की आपल्याला ताण लागल्यानंतर मी वीर खंदायला लागलो त्याचा मृत्यू होणार आहे. त्याच परिस्थितीमध्ये आज आपली जसं भीष्म अस्थिपंजर होऊन त्या ठिकाणी धनुष्य बाणावरती त्या ठिकाणी पडलेले होते. शेवटी अर्जुनाला त्या ठिकाणी बाण मारून त्या ठिकाणी त्यांना पाणी पाजावं लागलं. आज आपल्या तालुक्याची परिस्थिती अशी अस्थिपंजर पडलेल्या भीष्माच्या सारखी झालेली आहे. इतक्या जखमा झालेल्या आहे आणि हालचाल न करता त्या ठिकाणी काही न करता वेदना सहन करत त्या ठिकाणी पडल्यासारखं त्या ठिकाणी आपली परिस्थिती झालेली आहे. याला कारणीभूत कोण? याला फक्त एकच, राजकीय ज्याला निवडून दिलं त्यांनी, त्या लोकप्रतिनिधीने नियोजन न केल्या शून्य नियोजनामुळे आजची तालुक्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून आपण रस्त्याचं काम होईल किंवा नाही होईल, म्हणजे प्राथमिक गरज आहे पिण्याच्या पाण्याची जी आपली काय सोय लावली हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. त्याचं नियोजन काय कशा पद्धतीने केलं हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. आणि मला वाटतं आज जिथं पिण्याच्या पाण्याची ही स्थिती आहे, पाण्याची दयनीय अवस्था आहे, तर शेतीची अवस्था तुम्ही विसरून जा. एका बाजूला आपण जे म्हणतो की मागच्या 10 वर्षाची परिस्थिती, गेल्या 10 वर्षामध्ये नवीन एक थेंब सुद्धा नवीन पाण्याची भर या तालुक्याच्या दृष्टीने झालेली नाही. पिण्याच्या पाण्याचं एक तळ सुद्धा या ठिकाणी झालेलं नाही. तरी सुद्धा लोकप्रतिनिधी मोठ्या दिमाखाने आपल्याकडे या ठिकाणी मिठाई पाठवतात. कशासाठी मिठाई पाठवतात मला समजत नाही. झालेल्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम लोकप्रतिनिधींनी केलेलं असं आम्हाला या ठिकाणी मला म्हणायचं आहे. आणि खरा स्वाभिमान तुमच्यामध्ये जर कधी असेल तर ही मिठाई सारावर परत करण्याची तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे की आम्हाला अशी मिठाई नको. आणि खरं तुम्ही लाचार झालेला असाल तर मग काय हरकत नाही, ही मिठाई खायला मग काय हरकत नाही. स्वाभिमान थोडासा जरी तुमच्या मनामध्ये असेल तर त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या या आपल्या रस्त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आमचे आढाव पाटील यांनी तो रस्ता त्या ठिकाणी केलेला आहे. रस्ता त्यांनी मी त्यांना सांगितलं की व्यवस्थित करा, रस्त्याला फार ट्रॅफिक आहे. असे अनेक रस्ते आपल्या तालुक्यातले तर खराब आहेत. रस्त्याच्या मी बद्दल बोलणार नाही, कारण की रस्त्याने जर कधी अनेक जणांचे हात फ्रॅक्चर झालेले जे पाहायला मिळतात. तिथं पडला तिथं पडला, रस्त्यावरून इकडे खड्ड्यात पडला त्या पडला, तो त्यांनी सांगतो. त्याला आठवण होती, त्या जवळून गेला तर हा माझ्या हाताचा खड्डा, दुसरा सांगतो हा माझ्या पाया फ्रॅक्चरचा खड्डा. म्हणजे अशा लोकांच्या आठवणी, म्हणजे मला वाटतं की आठवणीत राहायला पाहिजे म्हणून असं लोकप्रतिनिधींनी काही स्मारक करून ठेवलेले आहेत. त्याच्यापैकी हे स्मारक रस्त्यावरती चालता चालता तुझं स्मारक म्हणजे त्याचं स्वतः काही ठिकाणी तर परमनंट स्मारक करावं लागेल किंवा असे स्मारक झालेले, असे स्मारक या लोकप्रतिनिधी या ठिकाणी करून ठेवलेले आहे. त्याच्यानंतर मी समाचार घेईलच. पण आज जी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे, दुष्काळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली असताना सुद्धा आपण किती तीव्रतेने, आपल्याला किती आपुलकी आहे मी सांगितलं. आजही आपल्या तालुक्यातील जनतेला तेवढं काही शहाणपण आलेलं नाही. आजही आपल्याला तेवढं त्याचं गांभीर्य वाटत नाही. पाण्याची परिस्थिती आज आपण वरती पाहिले तर ढग दिसतात, हे पांढरे ढग आहेत, याच्यात पाणी नाहीये, हे नुसते मोकळे आहेत. आणि काही पडणार आहेत. जसं 10 वर्षामध्ये नुसतं आपला लोकप्रतिनिधी फक्त चमकायचा म्हणजे वरतूनच कुठेतरी चमकायचा.
पण कधी पाणी म्हणजे पाणी जसं या ढगातून पडत नाही तसं काम मात्र कधी त्यांनी त्या ठिकाणी केलेलं नाही. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि आपण आजचा जो या रस्त्याच्या शुभारंभाच्या निमित्ताने खरं आज मी काही बोलणार नव्हतो, पण या सगळ्या मंडळींनी टेबल ठेवला, हे ठेवलं, तुम्ही गोळा झाले, चला जाऊ दे म्हटलं. फक्त नारळ फोडणार, संजीव भाऊचे पाहुण्याचा तिकडे कार्यक्रम त्याच्यावर ते मी त्याला माझ्याकडे बघायला बसून पाहू राहील किती वाजता जायचं. आमचं 9:30 जायचं ठरलं होतं इथं नारळ फोडून. पण म्हटलं आता 12 10:30 वाजत आले, पण हरकत नाही. इथं तुम्ही ज्यावेळेस जमलात ही परिस्थिती तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात आलं पाहिजे आणि ते तुमच्या लक्षात येईल. मला वाटतं की त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू. आणि पाऊस पडावा म्हणून मला वाटतं की जे आपले स्वामी समर्थाचे लोक, इतर लोक यांच्या बरोबर काही याग करतात, लोक यज्ञ करतात, ते आपण सुरू करून देऊ. मागे एकदा आपण केला होता गावकरी, ते गावऱ्या लाकडं ते काही ते सगळ्या बाकीचे करून त्याचा तो धूर तिकडं याच्यामध्ये ते होमाचं यज्ञ गुंड करून प्रयत्न करायचे. शेवटी तो भागच आहे. ज्यावेळेस आपण आपलं तहसीलदार सुद्धा म्हणते की देवालाच प्रार्थना करा, म्हणजे प्रशासन ज्यावेळेस म्हणतं आपण थोडंफार केलंच पाहिजे. आता की त्यांच्या हातात काही राहिलंच नाही. आता लोकप्रतिनिधी सापडत नाही. आता पाऊस आता त्याला आपल्याला काय आता बघ आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. देवाच्या चरणी आपण प्रार्थना करू. एवढं मोठं संकट देवाच्या हातामध्ये, खूप संकट लवकर हात घालवत असले एका दिवसात घालू शकतो. पाऊस पडला तर 24 तासात सगळीकडे पाणीच पाणी होऊ शकतं. तेवढी विनंती करू की लवकरात लवकर यंत्रणेला पाऊस येऊ दे आणि आमच्यावरचं संकट, गरीब लोकप्रतिनिधीला काही गांभीर्य नसलं, तू गांभीर्याने घे आणि आमचं हे संकट मोकळं कर आणि आमच्या लोकांवरती जी टाकती तलवार आहे दुष्काळाची हल्दी कर. एवढी तुमच्या चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द सांगतो.